पहिला चेंडू आपण पाहतोय इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल टाकलाय राहुल जोशी यांनी. स्ट्राइक लाईट प्रतीक द्विवेदी, नॉन स्ट्राइक लाईट दर्शन. व आपल्यासोबत इथे केदार भाऊ जोशी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी शब्दसुमनांनी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. तसंच मी त्यांना विनंती देखील करतो मुख्य मंचावर विराजमान होऊन आमच्या या सामन्यांचा आनंद घ्यावा हीच मी त्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. पुढचा चेंडू आपण बघितला, लिव केलेला दिसतोय. पंचांकडून मात्र वाईड बॉलची अपेक्षा करत होते प्रतीक, ज्याला मात्र साफ इन्कार केलेला आहे, नकार दिलेला आहे. पहिले 3 चेंडू 3 डॉट बॉल सोबत सुरुवात होते. राहुल जोशी, यावेळेसचा बॉल, यावेळेस मात्र बॅटेवर चांगला चढवलाय चेंडू आणि चेंडू जातोय मात्र डीप मिड विकेटच्या दिशेला. षटकार येतोय. तर षटकारापासून या इनिंगची मात्र आपल्याला धाव संख्येवर सुरुवात होताना दिसते. षटकारासोबत आपलं खातं उघडलंय प्रतीक यांनी आणि आपल्या संघाचं देखील. डिफेन्स केला, कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. चांगला क्षेत्ररक्षण, डॉट बॉल. यावेळेस मात्र वाईड लाईन पासून दूर पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते संघाच्या धावसंख्येसोबत. अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या होते 7 धावा. आपल्या स्पर्धेत सहभागी असलेला संघ विजय कॅनव्हासिंग श्री राहुल शर्मा यांचा. तर या चेंडूसोबत पंचांचा इशारा येतोय षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर लागलेल्या दिसत आहेत बिनगडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा बिनगडी बाद. चला, दुसऱ्या षटकासाठी आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत औदुंबर कुलकर्णी. चला औदुंबर,
सुरुवात करायची आहे. तर बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे अतिशय खेळाडूंचं मात्र इथं घडी घडी रोटेशन करताना दिसत आहेत कॅप्टन. तर विनंती असेल कृपया एक चांगली रणनीती आखून एकदाच मात्र आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फटका हवेत पसलेला दिसतोय आणि यावेळेस मात्र औदुंबर यांनी जेल पूर्ण केलेला आहे. आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पाठवण्यात आलेला आहे. अबाउट द वेस्ट साइडचा नो बॉल चेक करू इच्छितात पंच. इट्स अ लीगल बॉल आणि ही विकेट असेल. तर एक अप्रतिम झेल टिपला आहे औदुंबर कुलकर्णी यांनी. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात, स्क्रीनच्या माध्यमातून बघा लोअर फुल टॉस बॉल होता, कनेक्शन मात्र तेवढं खास झालं नाही. आणि हे बघा औदुंबर कुलकर्णी येथील चेंडूच्या खाली फॉलो थ्रू मध्ये पकडलेला एक उत्कृष्ट कॅच. तोल गेला होता शरीराचा, परंतु चेंडूला मात्र हातातून सोडलं नाही. तर वेल डन औदुंबर. अशाच कामगिरीची मात्र संपूर्ण संघाकडून अपेक्षा असेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघाला सामने जिंकवून देतात हे आपण वेळोवेळी बघितलं. मागच्या सामन्यात आपण बघितलं पहिल्या 3 चेंडूंमधून 16 धावा आल्या होत्या. 3 चेंडूत फक्त 7 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेस मात्र 2 अप्रतिम झेल टिपण्यात आले आणि त्या सामन्याची मात्र फक्त दिशा नाही तर दशा बदलून टाकली त्या 2 कॅचेसने. तर ते म्हणतात पकडो कॅचेस जीतो मॅचेस. तर चांगलं प्रदर्शन केलं आतापर्यंत. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा फटका जातोय. फटका जातोय कुठे? षटकारासाठी हा फटका चाललाय 6 रनांसाठी. यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न होता. आपण बघतोय बॅटीच्या शेजारून मात्र चेंडू पायावर आदळला. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते. अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या आपल्याला पुढे जाताना दिसते 14 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील औदुंबर यांच्या या महत्वपूर्ण षटकातले. महत्वपूर्ण यासाठी की त्यांनी जो विकेट मिळवला आहे तो खूप अभूतपूर्व होता. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. स्लोअर बॉल टाकलेला दिसतोय. गौरव पांडे आपल्याला स्ट्राईकवर दिसत आहेत. तर बघा दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूला मात्र विनंती असेल कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बसायचंय. बघा आपण 4 दिवस ही स्पर्धा खेळतो. उन्हातानात आपले सर्व खेळाडू मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी करताना दिसतात. तर आपल्याला एवढंच वाटतं की प्रत्येक गोष्ट जो तो खेळाडू डिझर्विंग आहे ती गोष्ट त्यालाच मिळावी. मग तो बेस्ट बॅटर असो, बेस्ट बॉलर असो किंवा बेस्ट फिल्डर असो, जो त्या ट्रॉफीचा, जो त्या मानाचा जो मानकरी असतो त्यालाच ते मिळायला हवं. म्हणून आपला एक हा छोटासा प्रयत्न असतो की 12व्या खेळाडूने मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये बसावं. 12वा खेळाडू आपला कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर नंतर कुठल्याही प्रकारची तक्रार आपल्याकडून ऐकून घेण्यात येणार नाही.
तर यावेळेस जर देखील झेल पूर्ण झाला असता तर हा देखील एक वन ऑफ द बेस्ट कॅच असला असता या स्पर्धेमधला. आणि 2 षटकातल्या शेवटच्या चेंडूवर आता मात्र हा खेळ इथं आलेला दिसतोय. चला रिप्ले आपच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा फटका चांगला खेळला होता आणि 3 खेळाडू चेंडूच्या खाली आले होते, परंतु त्याचे क्षेत्र होतं ते सुरुवातीला मात्र निर्मनुष्य क्षेत्र होतं. चेंडूला पाहून मात्र तिथं 3 खेळाडू जमलेले आपण बघितले, परंतु झेल टिपण्यात मात्र अपयश आलंय. डॉट बॉल, सिंगल धाव येते. समोरच्या दिशेला यावेळेस चांगला फटका खेळलाय साईड स्क्रीनच्या वरून आणि आपल्या साईड स्क्रीनचे स्पॉन्सर आहे प्राची सीट्स. यानंतर आपल्या या स्पर्धेत सहभागी संघ एकविरा रायडर्स श्री राजेश भाऊ कुलकर्णी यांचा असेल हा संघ. आणि शेवटच्या चेंडूवर आपण बघितला चांगला षटकार आला साईड स्क्रीनच्या वरून. अतिशय तीर कमान मधून सुटलेल्या बाणाप्रमाणे हा चेंडू अगदी सरळ गेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 1 गडी बाद. प्रतीक द्विवेदी मात्र चांगली खेळी करताना दिसत आहेत. त्यालाच एवढी चांगली साथ लाभते ती म्हणजे गौरव पांडे यांची. चला चांगला फटका खेळताना दिसत आहेत आणि फटका जातोय कुठे, षटकार देऊन जातोय. षटकारासोबत धावसंख्या आपल्याला पुढे जाताना दिसते. 31 धावा आतापर्यंत झालेल्या दिसत आहेत. प्रतीक द्विवेदी यांच्या मार्फत मात्र चांगली फटकेबाजी सुरू होताना आपण पाहतोय. आणि बघा स्क्रीजचा किती वापर केलेला दिसतोय. फटका मारून मात्र स्टंपाच्या मागे चालले गेले होते. यावेळेस पंचांचा इशारा येईल, अतिरिक्त धाव जोडते. वाईड बॉलच्या माध्यमातून येते एक अवांतर धाव. आपल्या स्पर्धेत सहभागी असलेला संघ प्राची सीट्स श्री कुणाल अत्रे यांचा असेल प्राची सीट संघ. आणि बघा चांगला चेंडू टाकलेला होता ऑफ साईडच्या बाहेर. बॅटेचा आउटसाइड एज आणि यष्टीरक्षक यांच्या हाती मात्र एक उत्कृष्ट झेल. झेल टिपलेला आहे, विकेट येते.
मिथिलेश घेऊन येतील त्यांच्या वैयक्तिक षटकातला 5वा चेंडू. सामना करतील नवोदित फलंदाज जो आता स्क्रीजवर आलेले आहेत, तुषार कुलकर्णी. चला, तुषार यांनी मात्र पहिल्या चेंडूवर मात्र त्यांचे विचार इथं आपल्याला स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चांगला फटका खेळला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा षटकार बघा, लोअर पोल टॉस बॉल चांगल्या रीतीने जज केला, चांगला फटका खेळला, 6 धावा येत आहे. यावेळेस चेंडू पॉइंटच्या दिशेला मात्र कट केलाय. सिंगल धाव घेतील. बाउंड्री लाईनच्या दिशेला हा फटका जाताना आपण बघितला. पंचांचा इशारा येतोय, षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा 2 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा 2 गडी बाद. तर बघा, इनिंग सुरू होऊन 15 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. अजूनपर्यंत मात्र फक्त 3 षटकं पडलेली आहेत. इनिंग चालू होऊन 15 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. अजून फक्त आणि फक्त 3च षटक टाकली गेली आहेत. तर पुढच्या 20 मिनिटात आपल्याला 5 षटक पूर्ण करायचे आहे. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू मात्र आपल्याला सर्कलमध्ये ठेवावा लागणार. पुन्हा एकदा चेंडूला गॅप मध्ये पाठवलं. चांगला स्लॅश केला होता, कट केला चेंडूला आणि सिंगल धाव मिळते. सिंगल धावेसोबत प्रेम द्विवेदी पुन्हा एकदा येते स्ट्राईकला. तर बघा, धीरज आपल्याला गोलंदाजी करताना दिसत आहेत. कालच्या सामन्यांमध्ये आपण बघितलं धीरज यांनी मात्र दमदार गोलंदाजी केली होती. आणि काल एक मेडन ओव्हर देखील टाकला होता. निर्धाव षटक आलं होतं धीरज यांच्या माध्यमातून. 41 धावा 2 गडी बाद. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलेला दिसतोय. ताकदीने खेळलेला फटका आहे. फटका जातोय कुठे? सीमा रेषेकडे. षटकार मात्र इथे येताना आपल्याला बघताना दिसतोय. बॅक टू बॅक सिक्सेस येताना आपण पाहतोय. पंचांना मात्र इथं या सामन्यात देखील षटकाराचा इशारा मात्र वारंवार करायला लागतोय. कारण प्रतीक द्विवेदी अतिशय जबरदस्त फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. यावेळेस फटका चांगला खेळला होता. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार होताना दिसतंय. चांगल्या रीतीने ग्राउंड कव्हर केलं. सुरक्षित आता चेंडू पकडला आणि 1 धाव मिळेल. यावेळेस मात्र फलंदाजापासून दूर ठेवला होता चेंडू. बॅटेची कड घेतली. यष्टीरक्षकांच्या हाती मात्र झेल टिपण्यात आलेला आहे. तुषार यांना मात्र पवेलियनच्या दिशेला जावं लागेल. अजूनही या पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकांचा खेळ शिल्लक आपल्याला दिसतोय. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा 3 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा 3 गडी बाद. अजूनही महत्वपूर्ण 24 चेंडू यायचे बाकी असतील आणि सर्वात महत्वपूर्ण प्रतीक द्विवेदी अजूनही मात्र आपल्याला स्क्रीजवर दिसत आहेत. तर प्रतीक द्विवेदी परत जोपर्यंत आहे तोपर्यंत मोठी धावसंख्याकडे मात्र आगेकूच करताना दिसतोय संघ. चला पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा षटकार चांगल्या हाताने हा फटका खेळला होता. आपण स्क्रीनच्या माध्यमातून बघू शकतात. ओव्हर द पिच बॉल होता. चांगल्या रीतीने कनेक्ट केला आणि समोरच्या दिशेला चेंडूला पाठवलं. सीमा रेषा पार. षटकार. षटकाराच्या सोबतच धावसंख्या मात्र वेगाने पुढे जाताना दिसते. 60 धावा 3 गडी बाद. यावेळेस अक्रॉस द लाईन जाऊ स्क्रीजचा चांगला वापर केलाय. फटका मात्र दूरवर जातोय. चेंडू जातोय कुठे 6 धावा देऊन जातोय. प्रतीक द्विवेदी यांची बॅट मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. सोळा चेंडूत 46 धावांवर पोहोचतायत प्रतीक द्विवेदी. दमदार अशी फलंदाजी, रंगतदार अशी ही इनिंग आणि अतिशय उत्साह दिसतोय प्रेक्षकांमध्ये देखील. हेलिकॉप्टर पुन्हा येतोय षटकार. षटकारासोबत आपलं अर्धशतक पूर्ण करतायत प्रतीक द्विवेदी आणि बॅट दाखवून आपल्या संघाचं प्रेक्षकांचं मात्र अभिवादन करताना दिसतायत प्रतीक द्विवेदी. आणि चेंडूला आपण बघू शकतो स्क्रीन मध्ये कुठे पोहोचवून ठेवलेला आहे आणि कॅमेरामॅन आपले तीन लगातार षटकारांसाठी मात्र फ्री टाइम चाय यांच्या संचालक गिरीश भाऊ व्यास यांच्याकडून प्रत्येक सलग 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूला मिळणार ब्रँडेड चहा पावडर. फ्री टाइम चहा हा ब्रँडेड चहा आपल्याला प्यायचा असेल तर लावायचे असतील 3 सलग षटकार. 3 सलग षटकारानंतर मात्र आपल्याला गिरीश भाऊ कुलकर्णी यांच्याकडून ब्रँडेड फ्री टाइम चहा पावडर आपल्याला नक्कीच पारितोषिक म्हणून देण्यात येईल. त्या दरम्यान आपण प्रतीक द्विवेदी बघतोय थांबण्याचं मात्र मुळीच नाव घेत नाहीये. तर पहिल्या सामन्यात राकेश पुरोहित होते त्याचे मानकरी. फ्री टाइम चहा पावडरने मात्र त्यांना गौरवण्यात येईल. आणि आता आपण बघतोय प्रतीक द्विवेदी या सामन्यात मात्र प्रतीक द्विवेदी देखील फ्री टाइम चहा पावडरचे मानकरी ठरतील. आणि स्पर्धेत प्रोत्साहन देण्यासाठी गिरीश भाऊ कुलकर्णी यांच्याकडून मात्र एक चांगला उपक्रम. त्यासाठी मी त्यांचं खूप खूप मनापासून आभार करतो. धन्यवाद गिरीश भाऊ. असंच आमच्या खेळाडूंना मात्र कायम आपण प्रोत्साहित करत राहा की जेणेकरून त्यांचा उत्साह मात्र गगनाला भिडेल आणि आपली ही स्पर्धा आणखी दमदार होईल. असंच लक्ष कायम असू द्या. आणि या सिंगल धावेसोबत 5 षटकांची समाप्ती होईल. 81 धावा स्कोअर आपल्याला दिसतोय.
5 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा, 3 गडी बाद. तर बघा 10 मिनिटात आपल्याला 3 षटक पूर्ण करायची आहे. अन्यथा आपल्याला पेनल्टी रूपात अतिरिक्त खेळाडूला मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये ठेवावं लागेल. फटका पुन्हा एकदा. प्रतीक द्विवेदी मात्र वेगळ्या मूड मध्ये दिसत आहेत आणि षटकारासोबत प्रतीक द्विवेदी मात्र पोचतायत 67 धावांवर. अकुडप्प्याचा चेंडू होता, चांगला अंदाज घेतला प्रतीक द्विवेदी यांनी. फटका मात्र पोहोचवलाय आकाशामध्ये. उंच 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 असा हा फटका 6 रनांसाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड एज लागला. चेंडू मात्र पूर्ण, बॅट मात्र पूर्ण फिरवली होती चेंडूच्या दिशेने, परंतु आउटसाइड एज. झेल टिपण्याची सुवर्ण संधी होती. प्रतीक द्विवेदी यांना पवेलियन मध्ये परतवण्याची ही मात्र नक्कीच सुवर्ण संधी होती, परंतु त्या संधीला गमावलेला आहे. दर्शन आपल्याला नवीन फलंदाज दिसत आहेत बॅटिंग करताना आता. तर धीरज यांचा हा अकुट टप्प्याचा चेंडू डॉट बॉल होताना आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. यावेळेस फलंदाजापासून दूर होता चेंडू. फलंदाजाची मात्र अपेक्षा होती की पंचांनी हा चेंडू मात्र वाईड देण्यात यावा, परंतु पंचांनी निर्णय फेटाळला आहे. धीरज पटांगडे आपल्याला दिसत आहेत बॉलिंग करताना. कालच्या सामन्यात आपण बघितलं, आपला अनुभव झोकला होता. आज देखील मात्र फलंदाजीत ती दमखम दाखवावी लागेल, फलंदाजीत तो अनुभव दाखवावा लागेल, कारण लक्ष्याची वाटचाल आपण पाहतोय. मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना दिसतोय मात्र मुंडले वॉरियर संघ. यावेळेस मात्र फटका हवेत गेलेला दिसतोय, फटका फसलेला आहे. प्रत्येक यांचा फटका फसलेला जरी असला, झेल टिपण्यात मात्र अपयश आलेला आहे आणि अजूनही मात्र आपल्याला प्रतीक यांच्या बॅट मधून फटकेबाजी सुरू असेल हे मात्र निश्चित. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा, 3 गडी बाद. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा, 3 गडी बाद. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा, 3 गडी बाद आपल्याला दिसत आहेत. मुंडले वॉरियर संघ कुठे ना कुठे मात्र एका मजबूत स्थितीमध्ये आहे. प्रतीक द्विवेदी अजूनही आपल्याला स्ट्राइक वर दिसत आहेत. तीन जीवनदान प्रतीक द्विवेदी यांना देखील मिळाले आणि त्या बडावर मात्र प्रतीक द्विवेदी यांना आपण बघतोय 23 चेंडूत 69 धावा. 300च्या स्ट्राइक रेटने मात्र धावत आहेत प्रतीक द्विवेदी. शेवटच्या 12 चेंडूंना मात्र कशा प्रकारे फिनिश करता हे बघण्यासारखं असेल. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि सोबतच येतोय चौकार, म्हणजे नो बॉल चौकार आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
लायसन्स टू प्रीहिट. आणि प्रतीक द्विवेदी यांना मात्र आता पिक्चर करावा लागेल सुपरहिट. आतापर्यंत पिक्चर सुपरहिट करत आलेले आहेत. या प्रीहिटच्या बॉलवर काय करतात हे बघावं लागेल. औदुंबर यांच्यावर असेल जबाबदारी. प्रीहिटचा बॉल जातो कुठे, मैदानाच्या बाहेर. हवाई यात्रावर पाठवलंय प्रतीक द्विवेदी यांनी. षटकार इथं येतोय आणि षटकारासोबत मात्र धाव संख्या वेगाने पुढे जाताना दिसते. प्रतीक द्विवेदी मात्र खराब चेंडूचा मात्र चांगला समाचार घेताना दिसताय. 79 धावांवर पोहोचतायत प्रतीक द्विवेदी. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द स्टंप लाईन जाऊन मात्र हा फटका खेळला होता. ऐंशी धावांवर पोहोचतायत प्रतीक द्विवेदी. दर्शन यांचा मात्र काय प्रयत्न असेल. मोठा फटका खेळतील का सिंगल घेऊन प्रतीक यांना स्ट्राईक देतील. तर मोठा फटका खेळलाय दर्शन यांच्या बॅट बंद देखील. मात्र आता षटकार इथं येताना आपण पाहतोय. जसं म्हणता की खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलताय, अशा प्रकारचं चित्र मात्र आपल्याला इथं बघायला मिळालं. प्रतीक द्विवेदी एका बाजूने मात्र दमदार अशी फलंदाजी करतायत आणि त्याला साथ देण्यासाठी मात्र आता हात उघडलेले आहेत, ते म्हणजे दर्शन यांनी. आपण बघतोय फलंदाजापासून यावेळेस मात्र चेंडू दूर ठेवला, त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. डॉट बॉलच्या रूपात इथं मात्र पुढचा चेंडू येतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील औदुंबर यांच्या या षटकामधले. चला फटका दर्शन यांच्या बॅटमधनं उत्तुंग असा षटकार. दमदार शानदार धमाकेदार षटकार. चला पुढचा सामना असेल RU11 वर्सेस जोशी वॉरियर्स. RU11 वर्सेस जोशी वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल कृपया आपण टॉस कबॉस या मंचावर उपस्थित व्हायचे. आपण कॅमेरामध्ये बघू शकतात एक विहंगम दृश्य, पक्षी आपल्याला दिसतोय. सुंदर असं क्षण मात्र आपला कॅमेरामॅनने टिपलेला आहे. ललित चव्हाण यांनी हा सुंदर क्षण मात्र कॅमेऱ्यात कैद केलेला होता. तर नक्कीच ललित यांना विनंती असेल वारंवार आम्हाला असे सुंदर क्षण कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवायचे आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्यात आलेला आहे. तिसरे पंच लवकरच आपला निर्णय सांगतील. नॉट आउट.
यावेळेस बॅकफुटला जाऊन अक्रॉस द स्टंप लाईन जाऊन चांगला फटका खेळलेला दिसतोय. षटकार इथं येतोय आणि षटकारासोबत प्रेम द्विवेदी पोहोचतायत 86 धावांवर. प्रतीक द्विवेदी पोहोचतायत 86 धावांवर. आणि त्यांचे बंधू प्रेम द्विवेदी इथे मात्र आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिसत आहेत. त्यांना समर्थन करण्यासाठी प्रेम द्विवेदी देखील आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिसत आहेत. चला पुढचा चेंडू असेल आशिष यांच्या षटकातला. पुन्हा एकदा षटकार. षटकारासोबत प्रतीक द्विवेदी पोहोचतायत 90 पार. 92 धावांवर पोहोचतायत प्रतीक द्विवेदी. 92 धावांवर पोहोचतायत प्रतीक द्विवेदी. सर्वांच्या नजरा असतील प्रतीक द्विवेदी यांच्याकडे. अजूनही इनिंग संपण्यासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत. 28 चेंडूत 92 धावांवर दिसत आहेत आपल्याला प्रतीक द्विवेदी. दुसरी धावेचा कॉल दिलाय. दुसरी धाव पूर्ण होते का? आणि रनआउटच्या माध्यमातून तिन्ही स्टंपांना मात्र आडवं करून दिलेला आहे. परंतु पंचांनी मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवण्यात आला आहे. पुढचा सामना RU11 वर्सेस जोशी वॉरियर्स. तर या षटकारासोबत आपलं शतक पूर्ण करतायत प्रतीक द्विवेदी. मेहनत हमारी पहचान बने, यही हमारी सबसे बड़ी जीत है. हर बीते हुए दिन से बेहतर बनते जाना, यही हमारी जिंदगी की रीत है. शतक इथं पूर्ण केलेलं आहे प्रेम द्विवेदी याने. प्रतीक द्विवेदी यांचं शतक पूर्ण झालेलं आहे. तर बघा प्रतीक द्विवेदी यांना शतकाचा मात्र इतर रिवॉर्ड मिळालेला दिसतोय. मुंडले वॉरियर्स संघाचे संघमालक श्री रोशन मुंडले यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे प्रतीक द्विवेदीला. आणि आपल्या या स्पर्धेमध्ये शतक पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरतोय प्रतीक द्विवेदी. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या या खेळाडूसाठी.
आयोजन समितीमधील मुख्य सदस्यांपैकी एक कैलासजी पांडे, कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय.
पूरब यासोबत या टॉसमध्ये आपण जोडताना पाहतोय शिवभाऊ शर्मा यांना देखील. टेल्स कॉल केलाय. इट्स अ हेड. RU11 टॉस गमवलाय. सौरभ यांनी मात्र टॉस जिंकलाय. यावेळेस मात्र चांगला फटका खेळलाय. लांब हात करून हा फटका खेळला होता आणि या इनिंग मधला मात्र इथे पहिला चौकार येताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते. चला कट केला होता चेंडूला. गॅप मध्ये चेंडू पाठवताय. 4 रन इथं वसूल होताना आपण पाहतोय. चौकार येतोय.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 11 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 गडी बाद. यावेळेस आपण फटका बघितला पहिल्या चेंडूवर लॉग ऑफ सीमारेषेकडे सिंगल धाव येते. हलक्या हाताने फटका खेळला. डीप मिड विकेटच्या दिशेला मात्र हा चेंडू आपण जाताना पाहतोय. सिंगल धाव इथून देखील मिळते. तर बघा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आहे. रिक्वायर रन रेट असणार आहे 19.95 म्हणजेच 20 धावा प्रति ओव्हर. तर त्या पद्धतीने मात्र आपल्याला खेळावं लागेल. आपल्याला हार मानता कामा नये. हार आपण मानू शकत नाही कारण आपण लढावय्ये आहेत आणि लढाऊ वृत्ती आपण जेव्हा सामन्यात दाखवू तेव्हाच मात्र हा सामना आपल्या बाजूने चालेल. तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रतीक द्विवेदी यांच्या मार्फत. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला फटका खेळताना आपल्याला दिसत आहेत. साईड स्क्रीनवर येतोय. साईड स्क्रीनवर चेंडू जाताना दिसतोय. 4 रन इथं वसूल होत आहे. आणि यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. दोन षटकांची समाप्ती 17 धावा 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा 1 गडी बाद. आणि आपल्या देशाची आन बान शान आपल्या भारत देशाचा तिरंगा आपण स्क्रीन मध्ये बघत आहोत. अतिशय मानाने आपला हा तिरंगा फडकताना आपण दिसतोय आपल्या या जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर. आणि याचं चित्रीकरण मात्र कॅमेऱ्यात कैद केलेलं आहे. ते म्हणजेच आपले कॅमेरामॅन उमेश महाजन. तर थँक्यू उमेश. अशाच प्राऊड मुमेंट्स तुम्ही आम्हाला आपल्या कॅमेरामधून आणखी दाखवत राहाव्या हीच आमची नम्र विनंती असेल. 2 षटकांची समाप्ती 17 धावा 1 गडी बाद. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सिद्धेश काळे करतील सामना. अक्रॉस द लाईन जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय मात्र यष्टी रक्षक प्रतीक यांच्या हाती. आणि प्रतीक यांच्याकडून मात्र आज तरी कुठल्याही प्रकारची चूक होऊ शकत नाही. ज्या प्रकारची इनिंग खेळली आहे, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे, दर्जेदार क्वालिटी प्रतीक. यावेळेस हवेत फटका खेळला होता. फटका पसलेला दिसतोय. झेल पूर्ण केलेला आहे आणि कॅच पकडण्यात कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. तर आउट होतील फलंदाज.
तर बघा RU11 वर्सेस जोशी वॉरियर्स हा पुढचा सामना होता, ज्यामध्ये जोशी वॉरियर्सचे कॅप्टन सौरभ यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर RU11 संघाला विनंती असेल पुढच्या सामन्यात मात्र आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी लवकरात लवकर तयार राहायचंय. तीन चेंडू अजूनही बाकी. किरण गोर यांच्याकडून चालू आहे गोलंदाजी. 4 चेंडू फेकले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी दिसते किरण गोर यांच्याकडून. आणि या सामन्याचं जर काही विशेष आहे तर ते म्हणजे प्रतीक द्विवेदी यांचं शतक. दमदार असं शतक प्रतीक द्विवेदी यांच्या बॅटमधनं आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये दिसलं. दमदार अशी ही इनिंग. चला चेंडू गॅप मध्ये पाठवलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण करतील. मुख्य मंचाजवळ हा चेंडू गेला होता. सिंगल धाव मिळते. आणि आपल्या मुंडले वॉरियर संघाचे संघमालक असतील श्री रोशन मुंडले. कुलकर्णी वॉरियर संघाचे संघमालक असतील श्री दिनेश कुलकर्णी. पुढचा चेंडू बघूयात पुन्हा एकदा. बॅट मधून आवाज चांगला आला होता आणि समोरच्या दिशेला मिसफिल्ड होते. मिसफिल्डचा इथं चौकार येतोय. आणि सोबतच आपल्यासोबत सहभागी असलेला संघ मोरया 11 श्री अक्षय जोशी यांच्या मालकीचा. सरजी क्रिकेट क्लब श्री सागर जोशी. RU11 यांचे संघमालक असतील श्री हरीश उपाध्याय. त्रिमूर्ती कॉम्प्युटरचे संघमालक असतील श्री दिग्विजय तिवारी. प्री टाइम चायपत्ती व्यास वॉरियर या संघाचे संघमालक असतील श्री कमलेश व्यास. जळगाव किंग्ज 11 संघाचे संघमालक आहेत श्री आशिष शर्मा. श्री उल्हास जोशी व बंधू परिवार यांचा संघ असेल जोशी वॉरियर्स. तर असे आपले हे 15 संघ जे आपल्या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. या संघ मालकांचे, आयोजकांचे, प्रायोजकांचे खूप खूप मनापासून आभार, ज्यांनी आपल्या या स्पर्धेत एक महत्त्वपूर्ण हातभार लावलेला आहे. चला पंचांना विनंती असेल सामना सुरू करायचा आहे. चांगला फटका बॅकफुटला जाऊन खेळला. फुल शॉट घेतला आणि चेंडूला मात्र गॅप मध्ये पाठवले. मन मनात विको घर घरात विको या फ्लेक्सला जाऊन लागला हा चौकार. अचूक टप्प्यावर हा चेंडू फेकला होता आणि प्ले अँड मिस and बॉल हिट ऑन द स्टंप. बोल्ड होताना दिसत आहेत. चांगला चेंडू टाकला होता. अतिशय बुंद्यामध्ये होता. बॅट आणि पायाच्या मधून मात्र हा चेंडू थेट आदळला यष्टींवर. त्रिफळाचीत होतील फलंदाज. 3.2 षटक आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. 26 धावा 3 गडी बाद. 26 धावा 3 गडी बाद.
नवीन बॅट्समनचं नाव काढवायचंय. तर बघा, मी आपल्याला वारंवार सांगत आलोय की आपण ही स्पर्धा संपूर्ण 4 दिवसात घेतोय. एवढ्या भव्य स्तरावर या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर आपल्याला एवढंच वाटतं की जो डिझर्विंग प्लेअर असेल त्याला मात्र त्याचा पुरस्कार मिळायला हवा. मग तो सामनावीराचा असो, बेस्ट बॅटर असो, बेस्ट बॉलर असो अथवा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट असो, जो डिझर्विंग प्लेअर असेल त्यालाच तो पुरस्कार मिळायला हवा. आणि यामध्ये मात्र सर्वात महत्वाचं योगदान असतं ते म्हणजे 12th मॅनचं. संघाचा 12th मॅन स्कोरर यांच्याजवळ बसलेला आहे का, हे महत्वाचं आहे. नंतर कुठल्याही प्रकारची स्कोरिंग मधली गडबड खेळाडूंनी स्कोरर पर्यंत आणली तर ती ऐकून घेण्यात येणार नाही. या दरम्यान आपण बघतोय फटका चांगला खेळलाय, सिंगल धाव इथं येते आणि आपले ऑनलाईन स्कोरर मित्र साद शेख जळगावमधले एक सुप्रसिद्ध स्कोरर आहेत. प्रत्येक स्पर्धेदरम्यान आपल्याला नक्कीच दिसतील साद शेख यांच्या रूपात नावलौकिक असे स्कोरर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, 4 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा, 4 गडी बाद. तर कुठे ना कुठे मात्र प्रतीक द्विवेदी यांची ही शतकीय खेळी, ज्यामुळे मात्र विरोधी संघ दडपणात सापडला आहे एवढं मात्र नक्की. तर मुंडले वॉरियर सामन्यात मात्र नक्कीच सरशी केलेली दिसते. कुठे ना कुठे होईना मात्र हा सामना त्यांच्या बाजूने झुकतोय हे मात्र निश्चित आहे. यावेळेस मात्र प्रतीक यांची लेंथ चुकलेली दिसली आपल्याला. शॉर्ट बॉल आपटून टाकला होता, त्याला मात्र चांगला पुल केला आणि सक्सेसफुल केलाय 6 धावांसाठी. तर कुठे ना कुठे मात्र सामना जरी आपण जिंकू शकत नसले तरीही देखील स्पर्धेच्या येत्या काळात मात्र आपल्याला नेट रन रेटवर लक्ष द्यावं लागेल. त्या दरम्यान आपण बघतोय एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चांगली रनिंग करून मात्र ग्राउंड कव्हर केलं, सुरक्षित हातात चेंडू पकडला आणि मात्र 1 धाव मिळेल. यावेळेस बॅटेचा एज आणि जेल टिपण्यात यष्टी रक्षकांकडून कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही आणि ही विकेट असेल. गौरव पांडे यांनी मात्र कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. यष्टी रक्षक असताना मात्र चांगला झेल टिपलेला आहे. यावेळेस आपण बघितलं डिफेन्स केला सन्मानाने, तोपर्यंत वेगाने मात्र 1 धाव पूर्ण केली आहे.
5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा 5 गडी बाद. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा 5 गडी बाद आणि कुठे ना कुठे आपण बघतोय 18 चेंडूत 103 धावांची आवश्यकता आहे. तर हा सामना नक्कीच अवघड असेल फलंदाजी संघासाठी, कुलकर्णी चॅलेंजर संघासाठी. तर मात्र आता आपण फक्त नेट रन रेटचा विचार करू शकतो. नेट रन रेट जेवढ्या प्रमाणात चांगला सुधारता येईल तेवढा प्रकारे हा नेट रन रेट सुधारून घ्यायचा आहे. यावेळेस आपण बघतोय सचिन यांनी टाकलेला चेंडू चांगल्या रीतीने मात्र फटका खेळला होता, परंतु फटका फसून गेलेला होता. आणि प्रतीक आजच्या सामन्याचे हिरो यांच्या हाती मात्र हा झेल पूर्ण होताना आपण पाहतोय. प्रतीक द्विवेदी यांच्याकडून मात्र कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. चांगला फटका खेळलाय आणि हा षटकार देण्यात येईल. आपण स्क्रीनवर बघू शकतात. चांगला फटका खेळला होता, फुलर लेनचा बॉल होता आणि झेल टिपण्यात मात्र यश आलं होतं, परंतु चेंडू निसटला आणि जेव्हा चेंडू पकडला तेव्हा मात्र पाय हा सीमा रेषेमध्ये पोचून गेला होता. अर्धशतकापर्यंत पोहोचताना दिसतोय संघ. आवश्यक धावगती 38.40, म्हणजे इथून उर्वरित सर्व चेंडूंवर जरी षटकार मारले, इथून सामन्यात 15 चेंडूत 15 षटकार जरी आले तरी पराभव होईल एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. तर कुठे ना कुठे मात्र आता फक्त आणि फक्त नेट रन रेट सांभाळण्यासाठी या सामन्यात मात्र आपल्याला धावा कराव्या लागतील. हे आता मात्र कुलकर्णी चॅलेंजर संघाला समजावं लागेल. आणि फक्त आता या सामन्यात औपचारिकता शिल्लक आहे. काय इनिंग खेळली होती प्रतीक द्विवेदी यांनी. तर बघा नेट रन रेट सांभाळण्यासाठी कुठे ना कुठे मात्र आपल्याला संघर्ष करताना दिसत आहेत आणि नक्कीच ही चांगली रणनीती आहे. औदुंबर यांच्या बॅटमधून मात्र चांगले फटके येत आहे. 6 षटकांची समाप्ती 66 धावा आणि आपण स्कोअर बघू शकतात. 6-6 लॉस ऑफ 6 आफ्टर 6 6-6-6-6. चला यावेळेस मनोज यांचा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थेट आदळलेला आहे.
यष्टींवर बाद होतील फलंदाज. ओ यू टी आउट. हलक्या हाताने हा पटका खेळला होता. लॉंग ऑफ सीमारेषेकडे नवीन फलंदाज रूपात अशोक ओझा आपल्याला स्ट्राईकला दिसत आहेत. नितीन यांच्या षटकातला तिसरा चेंडू येईल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता औदुंबर कुलकर्णी यांचा. चेंडू जातोय लॉग ऑन सीमारेषेकडे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि चोरटी धाव पूर्ण होते का, तर झालेली आहे. एकेरीला दुहेरी वसूल केलं, कारण आपल्याला लक्ष द्यायचंय तर ते म्हणजे नेट रन रेटकडे. नेट रन रेटकडे मात्र आपल्याला लक्ष द्यायचंय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते. अवांतर धाव येते. वाईड बॉल. तर बघा, सामना मात्र वेगाने चालवायचा आहे आणि पंचांना विनंती असेल, 35 मिनिटं पूर्ण झालेले आहेत, तर अतिरिक्त खेळाडूला मात्र सर्कल मध्ये आत बोलवण्याची पंचांनी विनंती करावी. 35 मिनिटं पूर्ण झाले आहेत. एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला सर्कल मध्ये घ्यावा लागेल. चला, फटका जातोय सीमारेषेकडे. फाईन लेगच्या दिशेला मात्र हा चौकार येतोय. तर बघा, मोठी धाव संख्या उभारली होती, त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये उभं केल्यामुळे फारसं काही नुकसान होणार नाही. परंतु पुढच्या सामन्यांसाठी मात्र हा निर्णय नक्कीच घातक ठरू शकतो. चार चेंडू अजूनही शिल्लक असतील. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल होतोय. बीट होताना दिसत आहेत आपल्याला औदुंबर. आतापर्यंत काही फटके अतिशय चांगले खेळले होते औदुंबर यांनी, तसेच अजूनही एक दोन फटके आम्हाला दाखवावे. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. आतापर्यंत जयेश बंगाली यांच्या षटकामधले 4 चेंडूत 5 धावा मात्र दिलेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. यावेळेस मात्र पंचांचा इशारा, नो बॉल येतोय. पुढच्या चेंडूवर असेल प्रीहिट. नो बॉलवर मात्र दिशा दाखवली, चौकार वसूल केलाय.
पुन्हा एकदा प्रेटच्या बॉलवर मात्र चेंडूला पुन्हा एकदा सीमारेषेकडे पाठवताना दिसत आहे. चांगला फुटवर्कचा वापर केलेला आहे. क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. एकच धाव घेतलेली आहे आणि या शेवटच्या चेंडूला मात्र आता फेस करतील अशोक ओझा. शेवटचा बॉल असेल या सामन्याचा आणि या बॉल सोबत विजय मिळवलेला आहे. विजय संपादन केलेला आहे मुंडले वॉरियर संघाने. विजय आता मात्र 2 पॉइंट्स आपल्या नावावर जमवतील. चला पुढचा सामना असेल RU11 वर्सेस जोशी वॉरियर्स. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे.